शक्तीपीठ महामार्ग चंदगडवरून नेणार अशा प्रकारचं वक्तव्य काल चंदगड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. काही करून गोव्याला शक्तीपीठ महामार्ग जोडायचाच असा त्यांचा अट्टहास आहे, परंतु ते दिवास्वप्नच ठरणार आहे. खरं तर मुख्यमंत्र्यांनी चंदगडला येत असताना थोडासा भूगोलचा अभ्यास करून यायला पाहिजे होतं. त्यांचं भूगोलचं ज्ञान किती आहे मला माहित नाही, कायद्याचं ज्ञान चांगलं आहे, परंतु शक्तीपीठ महामार्ग हा राज्य सरकारचा महामार्ग आहे. त्याचा केंद्राचा किंवा कर्नाटक राज्याचा काही एक संबंध नाही. चंदगडला जर का हा शक्तीपीठ महामार्ग न्यायचा असेल तर सोलापूरपासून विजापूर मार्गे संकेश्वरवरून चंदगड आणि मग गोवा असा हा मार्ग करावा लागेल. म्हणजे विजापूरपासून संकेश्वरपर्यंतचा हा सारा परिसर हा कर्नाटक राज्यातला आहे. कर्नाटक राज्याची महाराष्ट्र सरकारनं परवानगी घेतली आहे का? इंटरस्टेट असता रस्ता किंवा राष्ट्रीय महामार्ग असता तर कदाचित कर्नाटकनं परवानगी दिली असती, परंतु हा तर राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे हे केवळ आणि केवळ अशक्य आहे. चंदगडला जाण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाचा जो पूर्वीचा मार्ग होता तो गडिंग्लज, आजरा, कागल, हातकणंगले, शिरोळ, मिरज, कवठेमंकाळ या तालुक्यातून जातो. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की 12च्या 12 जिल्ह्यामध्ये विरोध तर आहेच, परंतु लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी 1 इंच सुद्धा जमीन शक्तीपीठ महामार्गासाठी मोजता आलेली नाही. अधिकाऱ्यांना रिकाम्या हातानं परत जावं लागेल. मग मला सांगा की चंदगडच्या शहरातल्या लोकांना काहीतरी भूलतापा देण्यासाठी त्यांनी नगरपालिकेला मत द्यावं म्हणून अशा प्रकारचं वक्तव्य करणं मुख्यमंत्र्यांना शोभतंय काय? निवडणूक आयोगानं सुद्धा याची दखल घेतली पाहिजे.